नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पिंपळनेर तालुक्यातील निलकंठ नगरमध्ये साखरपुडा आणि हळदीच्या कार्यक्रमादरम्यान दोन गटांमध्ये वाद झाला. वादाच्या दरम्यान धारदार शस्त्राने हल्ला केला गेला, ज्यात देवेंद्र पवार, सुरेश गोसावी आणि साहिल गोसावी गंभीररित्या जखमी झालेत. दुर्दैवाने उपचारादरम्यान या तिघांचा मृत्यू झालाय. या घटनेत पंकज अशोक गिर, सुरेश सुपुतगीर आणि सागर गोसावी हे देखील जखमी झालेत. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मृतकांच्या नातेवाईकांनी आरोप केलाय की हल्लेखोरांनी जाणून बुजून हल्ला केलाय आणि घटनेपूर्वी व्हॉट्सअप स्टेटसद्वारे धमकी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतलं असून तपास सुरू आहे. मी अशोक गिरी, माजी नगरसेवक साक्री, भटके उमुक्त हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख. इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषाची मुलीचं लग्न होता. विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता. त्यांनी पत्रिका दिली. मुलगी पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे. तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक, त्यांचे जे ना राहणीमान सर्व आहे ना, ते लोकांना कोणाला बी भांडतात. तर त्यांनी स्टेटस टाकला की पिंपळनेर लग्नामध्ये 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमच्या काय अस्तित्व आहे ते संपू. तर मी रात्री मुंबईला होतो. मुंबईहून येताना 11 वाजता पिंपळनेर इथं माझ्या भाषाकडे गेलो. म्हटलं, भाऊ हे लोक असे स्टेटस टाकताय, तर स्टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं, तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे ग, जेणेकरून भांडणं होणार नाही. पण तरी माझ्या मनात धाक होता. माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही, तुम्ही या बिंदास म्हणे, आज साखरपुडा आहे म्हणे, रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे, तुम्ही यात. म्हटलं बघा. तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला. जयू अण्णाला साक्रीहून निघताना, साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साक्री पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो की जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील. कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या ते भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको, म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे. तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले. पण अण्णांनी साहेबांना फोन केला. अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती, छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते. तर अण्णा बोलले, भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ. आता म्हणे ते नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात. आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते, चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व. जसे आम्ही गेलो, बसायला गेलो, तिथं बोलायला गेलो, तर बोलताना आम्ही बोललो, म्हटलं भाऊ असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं. त्यांनी मागं पुढं विचार केलाच नाही. माझा भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी, सुपडूगिरी गोसावी, त्याला डायरेक्ट मारून टाकला. जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला, त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा भाषा गेला, सागर गोसावी, त्याला बी घाव मारला. आणि माझा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला. त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे. आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनला विनंती करतो, जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहे, त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला. कानागिरी झुलालगिरी गोस्वामी, राहणार सोनगड, बाप्पा सीताराम नगर, जसवंत गोपाल गोस्वामी, राहणार सोनगड, जतीलाल, त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड, त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड, विजूगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड. अजून काय बाकीच्यांचे नाव माहिती नाहीये, काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू. परशु शंभू गोसावी ह्या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे. तुर्तास वेळ झाले इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी. शोध सत्याचा.